नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। बरेच विद्यार्थी सर मला यावर्षी काही करून टेट एक्झाम मध्ये चांगले गुण घेऊन शिक्षक व्हायचं आहे असं म्हणतात। त्यातलेच काही विद्यार्थी टीईटी किंवा सीटीटी पास असणारे असतात आणि त्यातलेच काही विद्यार्थी फक्त टेट एक्झाम मध्ये मार्क मिळवून काही करून शिक्षक व्हायचे असं म्हणत असतात। त्यावेळेस त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी एकच सांगतो, बाबांनो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। अभ्यासामध्ये शॉर्टकट मारू नका मित्रांनो, कारण काय आयबीपीएस टीसीएस पॅटर्नला हलक्यात घेऊ नका। तुम्हाला बारीक सारीक सर्व गोष्टी तर शिकायच्या प्लस तुम्हाला परीक्षा ओरिएंट म्हणजे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन कसे विचारले जातात यावर काटेकोर लक्ष ठेवायचं आहे। आता विद्यार्थी माझे जे क्लास करतात त्यांना मी स्पष्ट उक्ती रोज त्यांचे 3-4 मिनिट घेत असतो आणि त्या मिनिटामध्ये मी एकच सांगत असतो, हा टॉपिक असा अभ्यासा, हा टॉपिक असा अभ्यासा, हा विषय अशा पद्धतीने अभ्यासल्यानंतर याच्यामध्ये चांगले गुण येतात। कारण आपला जर विचार केला, आपण काही विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त शिक्षक भरतीला मार्गदर्शन करतो। 2017 लक्षात घ्या, अनुभव जर म्हटलं 2017, 2022 आणि आता 2025 टार्गेट ठेवलेलं आहे। या तिन्ही टेट एक्झामला शिकवलेलं आहे मित्रांनो, आपण लक्षात घ्या आणि शिकवणार आहोत या एक्झामला। आणि या एक्झामला आपण शिकवले ऑलरेडी 2017 मध्ये सुद्धा आपले विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत। 2022 मध्ये 1000 ते 1200 विद्यार्थी आपले सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत आणि 2025 मध्ये टार्गेट ठेवले साधारण 3000 प्लस विद्यार्थी आपल्याला येत्या आगामी काळामध्ये शिक्षक म्हणून रुजू करायचं आहे। म्हणून विद्यार्थ्याकडून करून घेतलं जातं बेसिक। ज्या विद्यार्थ्याला बेसिकच माहित नाही, त्याचे बेसिक क्वेश्चनच क्लिअर नाहीत, त्याला मोठमोठे क्वेश्चन किंवा आयबीपीएस पॅटर्न शिकवून उपयोग नाही। त्यामुळे बेसिक असेल तर तुम्ही डायरेक्ट ऍडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड काम करा। एक्झाम ओरिएंटेड काम करा, तुमचं बेसिकच कच्चं आहे, तुम्हाला त्याचा अचा ढ कळला आणि तुम्ही लागले एक्झामच्या मागे शॉर्टकटच्या मागे, तुम्हाला डायरेक्ट 200 पैकी 50 मार्क घेऊन येतात तुम्ही मग 100% लक्षात घ्या। म्हणून तुमचं बेसिक घटक खूप महत्वाचा आहे आणि तो बेसिक घटक क्लिअर करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला साधं विचारलं पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये फरक काय असतो, मला सांगा बरं। या प्रश्नाचं उत्तर येईल का? आलं तर ठीकच आहे। एक साधं गणित विचारलंय, काय व्यतक्रम म्हणजे काय, व्यतक्रम म्हणजे काय, नेमकं काय, त्याला का म्हटलं जातं? चतुर्थ प्रमाण पद काढा, कसं काढलं जातं? हे जे काही शब्द आहेत आयबीपीएस पॅटर्नने वापरलेले रिझनिंग मॅथचे, याचा अर्थासहित विद्यार्थी मित्रांनो शिकवलं जातं आपल्याकडे, लक्षात घ्या। म्हणजे तू कोणत्या प्रश्नामध्ये कशी शब्द रचना आहे आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचे आणि त्याचं शॉर्टकट कसं आहे, 2 पद्धती 3 पद्धती शिकवलं जातं। हे आपले काय हंगामी क्लास नाहीत, आजपर्यंत अपडेट द्यायचं नाही। एकदम विद्यार्थ्यांसंख्या वाढल्यानंतर काय करायचं, विद्यार्थ्यांसाठी क्लास खोलायचा, क्लास खोलून विद्यार्थ्यांना वरवरच्या गोष्टी शिकवून विद्यार्थ्याकडून रिझल्ट येण्याची अपेक्षा करायचं असा मी नाही मित्रांनो। मी स्पष्ट सांगतोय, तुम्ही अभ्यास करावा लागेल, क्लास लावलात म्हणजे पास झाला नाही। आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या वेळेने व्यवस्थित चालत गेलात तर सक्सेस होणार आहात, लक्षात घ्या। कॉम्पिटिशनचा विचार केला, मागच्या वर्षात 2,16,000 लोक होते, लक्षात घ्या, पवित्र पोर्टलला नोंदणी करणारे। आता 2,00,000 साधारण 30,000 तरी व्यक्ती पवित्र पोर्टलला नोंद केलेली असतील, म्हणजे कॉम्पिटिशन अजून 15,000 ते 20,000 लोकांनी वाढणार आहे। कारण सीटीटी झालेली आहे, टीईटी एक्झाम झालेली आहे, ती वाढ आपल्याला खोडून काढायची आणि मिशन 150 याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचे, लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी बसून, तुम्ही शाळेत असताना, तुम्ही कुठे फिरत असताना तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सर्व गोष्टी भेटत आहेत, तर त्याचा उपयोग चांगल्या दृष्टीने करणं गरजेचं आहे। आता बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास कसा करावा सर? बेस्टातील बेस्ट पुस्तक सांगा की बुद्धिमत्ता घटक आमचा परफेक्टच झालं पाहिजे। मी बेस्ट एकच सांगतो, तुमचा चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गदर्शनाच्या खाली तुमचा सराव खूप महत्वाचा ठरणार आहे। याला कुठलं दुसरं पुस्तक वगैरे काही नाही, लक्षात ठेवा। मी करते किंवा मी करतो, होईल झालं तर ठीक, नाही तर माझा प्रायव्हेट जॉब आहे,
असे म्हणणारे लोक मी भरपूर पाहिलेले आणि काटेकोर मेहनत करून मित्रांनो, काटेकोर एकदम स्वतःला बांधून घेऊन मेहनत करणारे विद्यार्थी फक्त आणि फक्त मित्रांनो माझ्या बॅच मध्ये 1000 विद्यार्थी होते, म्हणून ते आज सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत. लक्षात ठेवा, भरपूर 5000 लोक होते पण 1000 विद्यार्थी एकदम करेक्ट कार्यक्रम. सर काय केलं पाहिजे, सर अभ्यास कसा केला पाहिजे, सर हा कंटेंट आम्हाला समजला नाही याची दुसरी पद्धत सांगा. लाईव्ह क्लासमध्ये वेळ देऊन अभ्यास करणारे विद्यार्थी होते मित्रांनो. तहसीलदार मिस्टर असताना सुद्धा एक मॅडम शिक्षिका झालेले आहेत. एक पोलीस आमच्या सांगलीच्या पाटील मॅडम पोलीस त्यांचे मिस्टर असताना सुद्धा सिंधुदुर्ग नोकरी लागलेले आहेत. नागपूरच्या लागल्या आमच्या सिंधुदुर्गला मॅडम, त्या सुद्धा म्हणजे नागपूरहून सिंधुदुर्ग जर विचार केलं साधारण 900 किलोमीटरचा अंतर पार करून ते सध्या नोकरी करतायत. तुम्हाला सुद्धा गव्हर्नमेंट ब्रँड लावायचं असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायचं असेल, फक्त रेल चेन तुमच्या मार्काची असणार आहे. लक्षात घ्या, कशाची असणार आहे, मार्काची असणार आहे. तुमच्या त्या पॉलिटिशियन खेळणाऱ्या इंग्लिश स्कूलची नसणार आहे किंवा पगार देणाऱ्या संचालकाची नसणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे जे काही संस्था चालक आहेत तुम्हाला पगार देतात, हातावर तुमच्या 4 दाणे टेकवल्यासारखं टेकवतात, त्यांचं कॉम्पिटिशन नाही आहे मित्रांनो. लक्षात, हे आपलं स्वतःच कॉम्पिटिशन आहे आणि मार्काची रेलचेल आहे. या 200 गुणापैकी मला किती मार्क मिळवायचे आणि मी 200 गुणापैकी किती मार्क घेतल्यानंतर मी एकदम सविस्तररित्या या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होणार आहे म्हणून सांगतोय. म्हणून मला विचारणारे जे लोक असतात की बुद्धिमत्ता या घटकासाठी पुस्तक कोणतं वापरू की जेणेकरून मला आउट ऑफ मार्क येईल, तर तो आहे सराव पुस्तक वापरा. कोणते, मग बाजारात जेवढे जे काय आहेत, पंढरीनाथ राणे सरांचं आहे, सतीश वसे सरांचं आहे, त्यानंतर सचिन ढवळे सरांचं आहे. याच्यातून तुमचा सराव झालेला पाहिजे. त्या पुस्तकातून बेसिक कन्सेप्ट क्लिअर आणि विद्यार्थी मित्रांनो IBPS काय विचारते, बँकिंग लेवलचे प्रश्न येतात का, याच्यावर भरपूर असा सराव खूप महत्वाचा असतो. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो हे 150 अचीव्ह करण्यासाठी यालाच एक अंकगणिताची एक जोड आहे. कशाची, अंकगणिताची जोड आहे. अंकगणित एक 30 मार्काला आहे आणि बुद्धिमत्ता हा 80 मार्काला आहे. एकूण तुमचे 110 मार्क होत आहेत. 110 मार्क आणि प्लस हे अभियोग्यतेचे 90 मार्क, यातले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 35 ते 40 मार्क मिळवायचे. हे 35 ते 40 यातले 10 काढून टाका, हे 100. मित्रांनो तुमचं 140 ते 150 स्कोर येण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही, पण तुमची तयारी खूप महत्वाची आहे. मला वेळच मिळत नाही, मी केल्यानंतर नापास होण्याची भीतीच वाटते, माझं गणित खूप दिवसापासून विसरलेलं आहे, खूप मोठा गॅप आहे, असे म्हणणारे लोक अजून जागेवरच आहेत. त्यांच्या आजूबाजूच्या मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक, त्यांची नणंद, त्यांची ब्राउज, म्हणजे बऱ्याच गोष्टी नातेवाईकामधले लोक लागलेले आहेत. प्रत्येक 10वा किंवा 11वा कॉल मला सांगितलं जातं आमच्या शाळेतल्या 4-5 मॅडम लागल्या, मी काही सिरियस नव्हते त्यावेळेस, त्यामुळे मी काही लागू शकले नाही, मला इथून पुढे तयारी करायची. तुमचं वय गेलं, 1-1.5 वर्ष जॉब केलं ना त्यांनी, का तर आपल्या हलगर्जीपणामुळे, बाकी काही नाही. ते काय झाले, तत्पर झाले. ते काय झाले, तत्पर. एकाच शाळेमध्ये शिकवायला असणारे 8 लोक सुद्धा लावले मित्रांनो. खोटं बोलत नाही, नाशिकची शाळा आहे. नाशिकच्या शाळेतले 8 लोक, माझ्याकडे 10 लोक होते, त्यातले 8 सिलेक्ट लिस्ट मध्ये, असा रेट ठेवलेला आहे. सरळ म्हटलं, परीक्षेच्या काळामध्ये दुसऱ्यांचा विचार करणं सोडा, स्वतःच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि विद्यार्थी मित्रांनो वाटेल ते मागा, फक्त मला रिझल्ट पाहिजे या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन केले. जर तुम्हाला सुद्धा असं परफेक्ट मार्गदर्शन प्लस या टेट एक्झाम मध्ये आपलं नाव जर मिळवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा माझा संपर्क क्रमांक आहे. अजून एक गोष्ट म्हणजे, दुसरी गोष्ट अशी आहे, सर टेट एक्झामची परीक्षा कधी होईल? मी म्हणतोय मे किंवा जून या महिन्यामध्ये होईल आणि फेब्रुवारी मध्ये ऍड येणारे असं जो काही गोंगाट आहे तो बंद करून टाका. साधारण एप्रिल किंवा मे या महिन्यामध्ये ऍड येईल, जाहिरात येईल आणि जून महिन्यापर्यंत परीक्षा झालेली असेल. 15 जूनच्या अगोदर परीक्षा झालेली असेल. 5-6 दिवसाचा खेळ असतो परीक्षा म्हणजे, त्यामुळे तयारीला लागा. पुढल्या एका वर्षामध्ये 2025 मध्ये माझ्या नावाच्या पुढे TR हा शब्द लागला पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. सध्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री पद कोणाकडे आहे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.
आणि ज्या लोकांना आलं नाही त्यांनी कमेंट वाचून तरी कमेंट मध्ये उत्तर द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करून कळवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जाते वेळेस एकच सांगतो, अभ्यासाकडे लक्ष द्या. नसता प्रायव्हेट मध्ये कायम राहावं लागेल. धन्यवाद.